नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगासाठी संदर्भ अटी मंजूर केल्या. 8व्या वेतन आयोगाची रचना. आयोग हा तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. यात एक अध्यक्ष, एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील. आयोगाला अंतिम अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला जाईल. गरज पडल्यास आयोग अंतरिम अहवालही सादर करू शकतो. कामगिरीवर आधारित बोनस आणि प्रोत्साहन कार्यसंस्कृतीत सुधारणा. सरकारी कार्यालयांमध्ये कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी वाढवण्यासाठी नवीन संरचना विकसित केली जाऊ शकते. उत्पादकतेवर आधारित बोनस. विद्यमान बोनस योजनांचा आढावा घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी जोडण्याचा विचार केला जात आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. प्रोत्साहन योजना. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेतन, डीए आणि भत्त्यांमध्ये काय बदल होऊ शकतो? वेतन संरचना आणि पे मॅट्रिक्स. मूलभूत वेतन आणि पे मॅट्रिक्सचा आढावा घेतला जाईल. सरकारी सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी वेतन संरचना अधिक तर्कसंगत केली जाईल. महागाई भत्ता, डीआर आणि एचआरए. महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई राहत यांचा पुनर्विचार केला जाईल. घर भाडे भत्ता यामध्येही बदल किंवा सुधारणा होण्याची शक्यता आहे. 3 इतर सुविधा आणि लाभ. वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती धोरण आणि इतर रोख व गैररोख सुविधांचा आढावा घेतला जाईल. सध्याच्या कामकाजाच्या गरजांनुसार नियमांमध्ये सुधारणा केली जाईल. 4 भत्त्यांचे युक्तीकरण. विविध छोट्या मोठ्या भत्त्यांचा आढावा घेऊन त्यांची संख्या कमी करण्याचा किंवा त्याचे एकत्रीकरण करण्याचा विचारही होऊ शकतो. कोणाला होणार याचा फायदा? सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा थेट फायदा होणार आहे.